इतिहासाचे जनमनाचे गीत आमुचे जागराचे गीत आमुचे आकाशाचे गीत आमुचे सागराचे इतिहासाचे जनमनाचे। नमस्कार, मी प्रज्ञा प्रभाकर आंबोरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, मराठी भाषा व वाङ्मय विभाग, MA प्रथम वर्ष, सत्र दुसरे, माझं गाव या विषयावर मी माहितीपट सादर करणार आहे। पेपर क्रमांक MAR 103 भाषिक कौशल्य, प्रसार माध्यमे व सर्जनशील लेखन अंतर्गत मूल्यमापन। माहितीपट विषय माझे गाव, हिंगोली, तालुका जिल्हा हिंगोली। निर्माता प्रज्ञा प्रभाकर आंबोरे, मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य सर। हिंगोली हा मराठवाड्यातील एक जिल्हा आहे। हिंगोली जिल्ह्याची निर्मिती परभणी जिल्ह्याची विभागणी करून 1 जून 1999 रोजी झाली। क्षेत्रफळाचा विचार करता हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 4526 चौरस किलोमीटर एवढे। हिंगोली जिल्ह्यातून पूर्णा, केनाड, कयाधू आणि पैनगंगा या नद्या वाहतात। या 4 नद्यांमुळे बरीच शेती पाण्याखाली आलेली आहे आणि शेतीचे उत्पादन वाढलेले आहे। या नद्यांमुळे शेतकरी वेगवेगळ्या फळबागाचे उत्पादन करतो। या जिल्ह्यामधील प्रमुख पिके ज्वारी आणि कापूस हे आहेत। हिंगोली जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे 95 सेंटीमीटर एवढे आहे। या जिल्ह्यामध्ये एकूण 5 तालुके आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव आणि वसमत हे 5 तालुके आहेत। हे माझे महाविद्यालय आहे। इथे माझे 11वी-12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले। येथे शिक्षकवृंद हे खूप हुशार, अनुभवी आणि शिस्तप्रिय आहेत। हे हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय आहे। इथे हळदीचे भव्य मार्केट प्रसिद्ध आहे आणि इथे हळदीची हराशी केली जाते। गांधी चौक हिंगोलीचा प्रसिद्ध चौक आहे। इथे आजूबाजूला बाजार भरतो, फळांची दुकाने लागतात, छोटे मोठे व्यापारी आपला व्यवसाय तिथे करतात। तिथेच रिक्षा स्टँड सुद्धा आहे। महात्मा गांधी चौकाच्या सरळ उत्तरेस गेल्यास दुसरा प्रसिद्ध चौक म्हणजेच इंदिरा चौक लागतो। या इंदिरा चौकाच्या अगदी 3 मिनिटाच्या अंतरावर हिंगोलीचे बस स्टँड आहे। बस स्टँड वरून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन आहे। या रेल्वे स्टेशनवर 2 प्लॅटफॉर्म आहेत। या शहराचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास आपल्याला असे दिसून येईल की या शहरामध्ये 2 ऐतिहासिक युद्ध सुद्धा झालेली आहेत। पहिलं युद्ध हे इसवी 1803 साली झालेलं आहे। हे युद्ध टिपू सुलतान आणि मराठा यांच्यामध्ये झालेलं आहे। यानंतरचं युद्ध याच भूमीवर इसवी 1857 साली झालेलं, यामध्ये नागपूरकर व भोसले यांच्यामध्ये झालेलं हे युद्ध आहे। हिंगोली हा जिल्हा संत नामदेवांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। नामदेवांचा जन्म हिंगोली पासून 36 किलोमीटर असलेल्या नरसी या गावामध्ये झालेला होता। संत नामदेवांचे संपूर्ण नाव नामदेव दामाजी रेडेकर हे होते। संत नामदेव मराठीतील चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे पहिले प्रचारक होते। त्यांच्या नावानेच आज हे गाव नरसी नामदेव म्हणून ओळखले जाते। पंजाबमधील गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये नामदेवांचे अभंग आहेत। संत नामदेवांचे गुरु विठोबा खेचर यांचेही वास्तव्य या जिल्ह्यात होते। हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हे हिंगोली पासून अवघ्या 23 किलोमीटर अंतरावर असून हिंगोली जिल्ह्याला प्रसिद्धी प्राप्त करून देणारे हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग आहे। औंढा नागनाथ हे 8वे ज्योतिर्लिंग असून हे हिंगोली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे। हे मंदिर धर्मराजाने महाभारत काळात बांधल्याची आख्यायिका इथे सांगितली जाते। हे मंदिर द्वादश कोनी असून हे मंदिर शिल्पसमृद्ध आहे।
दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये औंढा नागनाथ येथे लाखो भाविकांची गर्दी होते आणि येथे दर्शनासाठी लाखो भाविक येतात. श्रावण सोमवार हा महत्त्वाचा वार समजून सर्व भाविक तिथे दर्शनाला येतात आणि औंढा नागनाथाची शिवलिंगाची पूजा करतात. भाषेचा विचार केला तर हिंगोलीमध्ये 80% पेक्षा जास्त लोक मराठी बोलतात, 7% लोक उर्दू आणि 4% हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषा बोलतात. धर्माच्या आधारावर लोकसंख्येचे विभाजन केले असता असे आढळून येईल की 73% पेक्षा जास्त लोक हिंदू धर्माचे आचरण करणारे आहेत, 15% लोक बुद्धिस्ट आहेत, तर 10% लोक मुस्लिम धर्मीय आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. या दिवशी शेजारील खेड्यापाड्यामधील लोक बाजार करण्यासाठी येतात. यामध्ये भाज्यांचा, फळांचा आणि फुलांचा बाजार भरतो आणि या बाजाराचा आनंद घेण्यासाठी खूप ग्राहक गर्दी करतात. हिंगोलीमध्ये आकर्षणाचा उत्सव म्हणजे दसरा हा उत्सव होय. 170 वर्षापासून रामलीला मैदानावर रावणाचे दहन केले जाते. 51 फुटी रावणाची मूर्ती उभारून त्याचे दहन केले जाते. या निमित्ताने शहरामध्ये हजारो लाखोच्या संख्येने खेड्यापाड्यातून भाविक भक्त येतात आणि या उत्सवामध्ये सहभागी होतात. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाबरोबरच इथे धार्मिक, सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा घेण्यात येतात. या दिवशी श्रीराम व रावण यातील युद्ध आणि त्याचबरोबर रावण वधाचा प्रसंग सादर केला